नमस्कार. मी तुम्हाला अनेक प्रकारचे इडली वगैरे दाखवलेले आहेत, पण आज मी जी दाखवणार आहे ते ड्राय प्रीमिक्स कसं बनवायचं, इडली डोसा आणि उत्तप्प्याचं ड्राय प्रीमिक्स कसं बनवायचं हे सांगणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मेथ्या अर्धा चमचा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे तुरीची डाळ 1 चमचा घेतलेली आहे, थोडंसं साबुदाणा घेतलेला आहे तो 1 चमचाच घेतलेला आहे, पोहे घेतलेले ते 2 चमचे घेतलेले आहेत, उडदाची डाळ जी घेतलेली आहे ती 1 वाटी घेतलेली आहे आणि तांदूळ जे आहे ते 2.5 वाटी घेतलेला आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते मेथ्या, तुरीची डाळ, साबुदाणा, पोहे, उडदाची डाळ आणि तांदूळ. तर डाळीपेक्षा उडदी डाळीपेक्षा तांदूळ हे 2.5 पटीनं घ्यायचं. तर आता हे जे सर्व साहित्य आहे ते थोडंसं गरम करून आपण ते मिक्सरमधून वाटून घेऊयात. आणि करते वेळी जेव्हा इडली डोसा उत्तप्पा करू त्यावेळेस आपण ते अर्धा तास भिजवून ठेवून आपण इन्स्टंट इडली पण करू शकतो. तर त्यासाठी आपण आता हे जे सर्व साहित्य आहे ते बारीक गॅसवर भाजून घेऊयात. जेव्हा मुलं इन्स्टंट इडली डोसा उत्तप्पा जेव्हा मागतील तेव्हा ह्या प्रीमिक्सचं तुम्ही इडली डोसा उत्तप्पा पण इन्स्टंट करू शकतात. आता हे सर्व साहित्य आहे ते आपण मंद आचेवर भाजून घेऊयात. जास्त वेळ नाही भाजायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं जेणेकरून प्रीमिक्स जे आहे ते टिकून राहतं. आणि बाहेरून प्रीमिक्स आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी प्रीमिक्स बनवलेलं अतिशय स्वच्छ आणि चांगलं असतं, कारण ही डाळी आणि तांदूळ जे असते ते आपण धुवून घेतलेलं असतं. तर आता हे सर्व साहित्य आहे ते थोडंसं गरम करून घेऊयात. तर अशा प्रकारे हे जरा गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही एकदम 2-2.5 किलो सुद्धा असं भाजून गिरणीवर वाटून आणून ठेवलं तरी चालतं. इन्स्टंट इडली डोसा उत्तप्पा करण्यासाठी हे अतिशय उत्तम ड्राय प्रीमिक्स आहे. आणि हे जेव्हा आपण वाटूत गिरणीतून वाटूत किंवा आपण मिक्सरमधून वाटूत तेव्हा आपण रवाळ वाटायचं आहे, एकदम बारीक पावडर करायची नाही आहे. तर अशा प्रकारे हे भाजून झालेलं आहे. आता ह्याला आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. हे जे तांदूळ डाळ जी आपण भाजून घेतलेली आहे, थोडंसं भाजून ॲक्च्युली जास्त भाजून घेतलेली नाही आहे, गरम करून घेतलेली आहे, ते पण हे प्रीमिक्स टिकण्यासाठी. तर आता हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात आणि ते पण रवाळ वाटून घ्यायचं आहे, जास्त एकदम बारीक पावडर करायची नाही आहे. तर अशा प्रकारे हे रवाळ जे आहे असं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण हे सर्व तांदूळ जे आहेत ते वाटून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे. हे जे आहे ते अशा प्रकारे रवाळ वाटलेलं आहे. तर हे झालेलं आहे इडली डोसा उत्तप्प्याचं ड्राय प्रीमिक्स. तर तुम्ही पण हे नक्की करून पहा. छोट्या मुलांनी जर इन्स्टंट मागितलं इडली डोसा उत्तप्पा तर त्यामुळेच हे प्रीमिक्स जे आहे ते उपयोगाला येतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.